नमस्कार, मी सचिन गावाने आपलं स्वागत करतो मुंबई मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। शिवराय पुतळा दुर्घटना प्रकरणातील प्रमुख आरोपी जयदीप आपटेला अटक करण्यात आलेली आहे। शिवराय पुतळा दुर्घटनेतील प्रमुख आरोपी असलेल्या जयदीप आपटेला कल्याण पोलिसांनी अटक केलेली आहे। कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटायला आलेला असताना जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केलेली आहे। कल्याणमधील घरातून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। 26 ऑगस्टला शिवरायांचा पुतळा जो आहे तो कोसळलेला होता आणि त्या शिवरायांच्या पुतळ्याचा जो शिल्पकार होता तो हा जयदीप आपटे होता। त्यानंतर राजकीय संघर्ष देखील महाराष्ट्रात यावरून पाहायला मिळाला होता आणि आता जयदीप आपटेला अखेर अटक जी आहे ती पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी कल्याणमध्ये आलेला असताना जयदीप आपटेला अखेर अटक केलेली आहे। 26 ऑगस्टला पुतळा कोसळल्यापासून जयदीप आपटे हा फरार होता। त्यानंतरला मुख्यमंत्र्यांवर देखील विरोधक टीका करत होते। त्या संदर्भात महाविकास आघाडीकडून मोर्चा देखील काढण्यात आलेला होता। या संदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुनील जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। सुनील, खरं म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपासून फरार असलेला जयदीप आपटे आहे त्याला अखेर आता कल्याण पोलिसांनी अटक केलेली आहे। आता पुढची पोलीस काय कारवाई करतायत? सचिन, अगदी बरोबर आहे। आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीने राजकोट येथील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला होता आणि त्यानंतर जयदीप आपटे व त्याच्या एका सहकारीवरती गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर जयदीप आपटे हा फरार होता। त्याचा शोध घेण्यासाठी 7 विविध पथके जे आहेत, सिंधुदुर्ग पोलीस असेल, ठाणे पोलीस असेल, कल्याण पोलीस असेल आणि बाजारपेठ स्थानिक पोलीस असेल यांनी 7 विविध पथक बनवून त्याचा शोध घेत होते। आज सायंकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान तो आपल्या पत्नीला आणि आईला भेटण्यासाठी त्यांच्या कल्याणच्या निवासस्थानी येणार असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली। त्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी त्यांच्या कुटुंबाच्या आजूबाजूला पूर्ण पहारा ठेवत सापळा रचून आज जयदीप आपटे याला ताब्यात घेतलेल्या सध्या कल्याण डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या कार्यालयात त्याला आणलं होतं आणि सिंधुदुर्ग पोलीस गुन्हे शाखा जे आहेत त्यांच्या ताब्यात आता सध्या देण्यात आलेलं आहे आणि कल्याणवरनं आता सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्वाधीन करून सिंधुदुर्ग या ठिकाणी आता जयदीप आपटेला नेण्यात येत आहे। एकंदरीत जो प्रकार घडलेला आहे याबाबत नेमकं जयदीप आपटे काय जबाब नोंदवतो आणि पोलीस त्याच्याकडनं काय पोलिसांना त्याची माहिती मिळते हे पाहणं योग्यच असणार। मात्र सध्या जे आहे त्याला सिंधुदुर्ग या ठिकाणी नेण्याचं काम जे आहे ते आता पोलिसांकडनं सुरू केलेलं आहे। कल्याणवरनं त्याला आता गाडीत बसून सिंधुदुर्गच्या मार्गाने कल्याण पोलीस निघाले आहेत। सचिन, धन्यवाद सुनील या संपूर्ण माहितीसाठी।